हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 17 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, 2023मध्ये जगभरात कामगार कपात होणाऱ्या यादीमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर दुसऱ्या क्रमांकावर भारत येतो. तर प्रथम क्रमांकावर अमेरिका आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईलचे जाळे विस्तारण्यासाठी इस्रो कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे? उत्तर आहे GSAT-20. तर देशाच्या ग्रामीण भागात इंटरनेट आणि मोबाईलचे जाळे विस्तारण्यासाठी इस्रो GSAT-20 या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. उत्तर आहे GSAT-20. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, तर प्रश्न आहे, देशाच्या ग्रामीण भागातील इंटरनेट जाळे विस्तारण्यासाठी इस्रो स्पेस एक्सच्या कोणत्या अग्निबाणाद्वारे GSAT-20 या उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे? उत्तर आहे फाल्कन 9. उत्तर आहे फाल्कन 9. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे इस्रो प्रक्षेपित करणाऱ्या GSAT-20चे वजन किती किलो आहे? तर GSAT-20चे वजन हे 4700 किलोग्रॅम इतके आहे. तर उत्तर आहे 4700 किलोग्रॅम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, लॅन्सेट नियतकालिकेच्या अहवालानुसार कॅन्सरने मृत्यू होण्यात आशिया खंडात भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे दुसऱ्या. तर लॅन्सेट नियतकालिकेच्या अहवालानुसार कॅन्सरने मृत्यू होण्यात आशिया खंडात भारताचा क्रमांक हा दुसरा आहे. तर प्रथम क्रमांकावर चीन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम पुरुष T20 क्रिकेट पुरस्कारासाठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळाले? उत्तर आहे सूर्यकुमार यादव यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पहिले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? उत्तर आहे पुणे येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साहित्य कला संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे? तर या संमेलनाचे अध्यक्ष हे विश्वास पाटील हे आहेत. उत्तर आहे विश्वास पाटील. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला आहे? उत्तर आहे छत्तीसगड. तर छत्तीसगड या राज्याच्या सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केलेला आहे. तर छत्तीसगडबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. जिल्हे आहे 18. भाषा आहेत छत्तीसगड व हिंदी. राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल. मुख्यमंत्री आहे विष्णुदेव साई. तसेच छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झालेली आहे आणि छत्तीसगड विधानसभा जागा आहेत 90.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, दुसरे विश्व मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे नवी मुंबई येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, फोर्ब्स इंडियानुसार 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतीयांच्या यादीत किती महिलांचा समावेश आहे? तर उत्तर आहे 9 महिलांचा समावेश आहे. उत्तर आहे 9. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023 मध्ये सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये टॉप 10 यादीत कोणत्या एकमेव महिलेचा समावेश आहे? उत्तर आहे सावित्री जिंदाल यांचा टॉप 10 या यादीमध्ये समावेश आहे. एकमेव महिलेचा समावेश आहे. उत्तर आहे सावित्री जिंदाल. तर सावित्री जिंदाल यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर सावित्री जिंदाल यांचा जन्म 20 मार्च 1950 रोजी झालेला आहे. या भारतीय उद्योगपती व राजकारणी आहे. त्या OP जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, फोर्ब्स इंडियानुसार 2023 मध्ये देशात सावित्री जिंदाल या किती डॉलर संपत्तीसह सर्वात श्रीमंत महिला ठरल्या? तर सावित्री जिंदाल या 24 अब्ज डॉलर संपत्तीसह सर्वात श्रीमंत महिला ठरलेल्या आहे. उत्तर आहे 24 अब्ज डॉलर्स. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणाला 2024चा MS स्वामीनाथन पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? उत्तर आहे BR कंबोज यांना MS स्वामीनाथन पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डेझर्ट सायक्लॉन 2024 हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या 2 देशात आयोजित करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे भारत आणि UAE. तर डेझर्ट सायक्लॉन 2024 हा संयुक्त लष्करी सराव भारत व UAE या 2 देशात आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत व UAE या देशांमध्ये डेझर्ट सायक्लॉन हा लष्करी सराव 2 ते 15 जानेवारी दरम्यान कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? उत्तर आहे राजस्थान येथे. तर डेझर्ट सायक्लॉन हा लष्करी सराव भारत व UAE या देशांदरम्यान 2 ते 15 जानेवारी दरम्यान राजस्थान या राज्यात आयोजित करण्यात आला होता. तर राजस्थानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर राजस्थानची राजधानी आहे जयपूर. जिल्हे आहे 33. भाषा आहे हिंदी, राजस्थानी, गुजराती. राज्यपाल आहे कलराज मिश्रा. मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा. तसेच राजस्थानची स्थापना 1 नोव्हेंबर 1960 रोजी झालेली आहे. राजस्थान विधानसभा जागा आहेत 200. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जागतिक ब्रेल दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 4 जानेवारी या दिवशी जागतिक ब्रेल दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, अमेरिकेचे इस्रायल स्नेही धोरणाचा निषेध म्हणून कोणी रॅमन मॅग्सेस पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे? उत्तर आहे संदीप पांडे. तर संदीप पांडे यांनी अमेरिकेची इस्रायल स्नेही धोरणाचा निषेध म्हणून रॅमन मॅग्सेस पुरस्कार परत करण्याची घोषणा संदीप पांडे यांनी केलेली आहे. तर रॅमन मॅग्सेस पुरस्काराबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर रॅमन मॅग्सेस पुरस्कार फिलिपाईनचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या नावाने 1957 पासून हा पुरस्कार दिला जात आहे. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता व आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, यूपी राज्याचे मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी आपत्तीच्या पूर्वसूचना देण्यासाठी डॅश उद्घाटन केले. राहत वाहिनी केंद्र. राहत वाहिनी केंद्राची स्थापना उद्घाटन केलेली आहे. तर यूपी राज्याचे मुख्य सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी आपत्तीच्या पूर्वसूचना देण्यासाठी राहत वाहिनी केंद्राचे उद्घाटन केले आहे. तर राहत वाहिनी केंद्राबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर राहत वाहिनी केंद्राचे उद्दिष्ट काय आहे, तर आपत्तीची लवकर सूचना देणे, अंदाज देणे, वेळेवर मदत वितरण सुनिश्चित करणे आणि नुकसानग्रस्तांना थेट लाभ हस्तांतरण करणे हे उद्दिष्ट आहे. लखनौच्या लालबाग भागात ही स्थापना करण्यात आली असून तेथे 6 कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.